हॅलो, मी हेमाली आणि ह्यावेळी ना आम्ही बटरफ्लाय बीचला गेलेलो. हा बीच ना साऊथ गोवामध्ये येतो. अगदी साऊथला अगोंडाच्या खूप जवळ आहे. कारवार हायवेवर हा बीच आहे. इथे जाण्यासाठी ना तुम्हाला एक छोटासा ट्रेक करावा लागतो. पार्किंगपासून एक साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचा हा ट्रेक आहे आणि अतिशय सोपा ट्रेक आहे. हा वॉकिंग ट्रेक आहे. हा बीच ना असा जंगलामध्ये आहे आणि असा कच्चा रस्ता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे असं चढ उतार असं काही नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर चालायचा त्रास नसेल तर तुम्ही नक्कीच हा ट्रेक करू शकता. पण इन केस जर तुम्हाला ट्रेक नसेल करायचा तर तुम्ही तिथे जीप सर्विससुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही जीप घेऊनही इथे येऊ शकता. मला वाटतं एक साधारण 250 रुपये पर पर्सन काहीतरी ते चार्ज करतात. आणि हा फर्स्ट व्ह्यू आफ्टर ट्रेक केल्यानंतर हा फर्स्ट ग्लिम्स आहे बीचचा. इंस्टाग्राममुळे ना हा बीच भयंकर फेमस झाला आहे. त्याच्यामुळे माझी मैत्रीण मला सांगत होती की इथे ते दुपारी गेलेले तेव्हा खूप टुरिस्ट होते. आम्ही खूप लकी होतो. आम्ही सकाळी साधारण 9-9:30च्या दरम्यान गेलेलो आणि इथे कोणीही नव्हतं. म्हणजे अगदी मराठीत म्हणतात ना, काळं कुत्रंसुद्धा नव्हतं एक्सेप्ट आमचा काळा ॲरो सोडून. आम्ही 5च जणं ह्या बीचवर होतो आणि अगदी प्रायव्हेट बीच असल्यासारखं आम्हाला फिलिंग होतं. ह्याला बटरफ्लाय बीच म्हणण्याचं कारण बहुधा असं असावं की त्याचा शेप हा छोटा बीच आहे आणि दोन्ही बाजूनी असा तो ना इतकं सुंदर त्याचा आकार आहे. म्हणजे असं डोंगराची अशी एक अशी रिंग अशी तयार झाली आहे आणि मध्ये तो बीच आहे. तर मला असं वाटतं हे दोन्ही बाजूंना ते खडकांचं असं ते हे तयार झालेले आहेत. ते त्याचे विंग्स सारखे बटरफ्लायच्या वाटत असावेत आणि मध्ये हा समुद्र. तुम्हाला जर स्विमिंग येत नसेल तर कृपया ह्या बीचमध्ये एक्सपेरिमेंट करू नका, कारण पाण्याला करंट प्रचंड आहे. ते तुम्हाला जाणवेलच. आम्ही काठावर उभं होतो तरीसुद्धा खूप करंट होता आणि इकडची जी वाळू आहे ना ती फार भुसभुशीत आहे. त्याच्यामुळे पाय असे ना रोवले जात नाहीत घट्ट जर तुम्ही पाण्यामध्ये गेलात तर. त्याच्यामुळे करंटमुळे ना तुम्ही पडण्याची पाण्यामध्ये खूप शक्यता आहे. पण खूपच सिनिक बीच आहे. माझं फर्स्ट रिॲक्शन होतं, अरे ही तर कहो ना प्यारेची साईट वाटती आहे, असं कुठल्या तरी आयलंडवर आल्यासारखी. सो तुम्हाला वेळ असेल, आवड असेल तर नक्की ह्या जागेला भेट द्या.